सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ, 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 दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। ओ, 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 सर्व शिक्षक वृंद आणि येथे उपस्थित असलेले माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. आम्ही स्वतःची छोटीशी ओळख करून देतो. मी सुकन्या रामदास खटांगडे, राहणार थापेवाडी. सध्या मी पुणे येथे राहते आणि एका IT कंपनीमध्ये सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते. हॅलो सर्वांना शुभ सकाळ. कारण आजची सकाळ ही शुभच नाही तर आपण तब्बल 18 वर्षांनी एकत्र येतोय, त्यामुळं ही सकाळ खूप खास आहे असं मला वाटतंय. तर या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आलोय. आपल्याला माहिती आहे गेट टुगेदर आहे आपलं. त्याच्यात मी पहिला माझा सुरुवातीला परिचय करून देतो. मी विकास अर्जुन बगंडे, राहणार पिंपळवाडी आणि सध्या मी शिवाजीनगर या ठिकाणी एका ऑफिसमध्ये जॉबला आहे. तर आपण सुरुवात दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तर मी मान्य प्राचार्यांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावे. वीणामरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवे सदा वन्दिता सामान् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः निःशेषजाड्यापः निःशेषजाड्यापः.
आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असते. तुम्हा सर्व शिक्षकांच्या या अमूल्य मार्गदर्शनामुळे आज आम्ही सर्व यशस्वीरित्या घडलो आहे. आम्ही सर्व विद्यार्थी मिळून तुम्हा सर्व शिक्षकांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. संपूर्ण आठवणी आम्हाला दिसल्या, जाग्या झाल्या. हीच ती शाळा जिथे आम्ही घडलो, जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो. हाच तो वरंडा जिथे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळलो. म्हणजे सुमा गुरुजनांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो आणि तुम्ही दिलेला शिक्षणरूपी वसा आम्ही कधीही विसरू शकत नाही. या शाळेत मिळालेले विविध प्रकारचे अनुभव, शिक्षक, तर मी सागर आणि विशाल यांना विनंती करते की आपण सत्कार समारंभाला. आपण SSC 2007 माजी विद्यार्थी मेळावा याचं जे आयोजन केलेलं आहे यामध्ये उपस्थित सर्व मार्गदर्शक शिक्षक, सर्व सन्माननीय माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी यांचे मी सर्वात अगोदर हे जे SSC 2007 ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा जो ग्रुप तयार झालेला आहे याच्यातर्फे सर्वांचं स्वागत करतो. सर्वात अगोदर आपण दिलेला आहे. ॲक्च्युली आपला कार्यक्रम हा 2 टप्प्यामध्ये कारली आणि शाळा. आम्ही असा विचार केला नव्हता की एवढी भरघोस विद्यार्थी संख्या शाळेमध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल. योगायोगाने सर्वजण आलात आणि कार्यक्रमाचा शोभा वाढवली. ती ओळख, शिस्त, डिसिप्लिन आणि एक वेगळा स्वयं होता त्यांच्या म्हणजे शिक्षण शैलीमध्ये. आता आमचे गाडीवर सर फक्त पाबळ नाही, केंदूर, लोणी, मलटण, कनेर सर पूर्ण पंचक्रोशीमध्ये बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा चांगला माहिती आहे काय होता त्या काळामध्ये. शिस्त म्हणजे शिस्तीतील नो कॉम्प्रोमाइज असे असणारे आमचे लाडके शिक्षक गाडीकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले जो सन्मान होणार आहे तो स्वीकारण्यात करता यावा. त्यासाठी
असेल बाजूला शेवटच्या कोपऱ्यामध्ये आणि इकडच्या कोपऱ्यामध्ये. आता तुम्ही मोठे विद्यार्थी आहात आणि म्हणून सर्व विद्यार्थी मला दिसतात, तुम्ही मला पाहता ऐक ना. आणि किती मंजूळ चेहऱ्यावर आनंद दिसत आहे का ना. तर आज आपल्या शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या संस्थेची श्री या ठिकाणी शाळा आहे आणि श्री भैरवनाथ विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय पाबळ या पाबळच्या शाळेमध्ये तुम्ही उत्तम प्रकारचं शिक्षण घेऊन आज माझे विद्यार्थी स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे पर्व पहिलं आहे तुमच्या जीवनातलं माझे विद्यार्थ्याचं आणि म्हणून हा मेळावा आयोजित करत असताना खरोखर तुम्हाला आम्हाला आनंद झालेला असला तरी या विद्यालयामध्ये आदर्श ऋषितुल्य जे काम केलं आपले सर्वांचे गुरुवर्य गुरुस्थानी म्हणजेच गाडीलकर सर हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये ह्या ठिकाणी आता विद्यमान प्राचार्य पदाची जी धुरा सांभाळतात ते आमचे मित्र सुदामराव पिंगळे सर. त्याचप्रमाणे उपप्राचार्य पदावर मी जे काम करतो ते ह्या ठिकाणी मी तुकाराम तामाने. प्रथमतः आमच्या दोघांच्या वतीनं सर्वांना नमस्कार करतो. नमस्कार करून आपल्या प्रशालेमध्ये प्राचार्य पदावर ज्यांनी काम केले ते माजी प्राचार्य अशोक चव्हाण सर, त्याचप्रमाणे माजी प्राचार्य अविनाश क्षीरसागर सर, ह्या ठिकाणी फिजिकल टीचर म्हणून उत्तम प्रकारचं कार्य करणारे आमचे एकनाथ बगाटे सर, चित्रकलेमध्ये ज्यांनी जिल्ह्यामध्ये नावलौकिक प्राप्त केला असे आमचे अजय तिगळे सर, त्याचप्रमाणे हिराबाई बगाटे मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या शिंदे मॅडम, कविता जाधव मॅडम आणि आमचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम करणारे तुम्ही सत्कार केला असे या ठिकाणी वैभव थोरवे. सांगायचं तात्पर्य असं आहे की सकाळी 7:30 वाजल्यापासून तुम्ही शाळेमध्ये आलेला आहात आणि ह्या शाळेमध्ये ह्या पांढऱ्या मातीमध्ये चांगल्या प्रकारचं आपल्या शिक्षकांच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन तुम्ही मोठे झालेला आहात आणि यामध्ये अनेक उच्च पदावर तुम्ही घोषित पद्धतीनं त्या ठिकाणी पद ग्रहण करीत आहात. तुमचं कुटुंब तुमचा संसार चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रस्थापित करत आहात. आज हे गेट टुगेदर आहे. बरेचसे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाहीये कारण सगळेच प्रिय विद्यार्थी प्रिय विद्यार्थिनी आहेत आणि म्हणून हा गेट टुगेदर हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना खऱ्या अर्थाने फटाक्याची आतषबाजी, फुग्यांची त्या ठिकाणी सजावट अनेक हे जे तुमचं मन आहे ते प्रफुल्लित झालेलं असलं तरी या गेट टुगेदर मध्ये तुम्ही मागील जीवनामध्ये 5वी पासून या शाळेमध्ये आलेला आहात. येत असताना तुम्ही तुमच्या आठवणी या सादर करायच्या आहेत, एकमेकांशी शेअर करायच्या आहेत आणि ज्या अडचणीवर तुम्ही मात केलेली आहे ती मात करून तुमचं जीवन कसं यशस्वी केलं ह्या गोष्टीसाठी हा गेट टुगेदरचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ संस्थेचे आदरणीय खजिनदार गोरक्षप्पा गावडे, त्यानंतर त्यांनी मागील वर्षी मला फोन केला की सर आमच्या बॅचची मला त्या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांची यादी पाहिजे. 2 दिवसामध्ये लगेच त्यांची यादी मी त्यांच्याकडे सादर केली आणि मागील वर्षापासून आम्ही या ठिकाणी
आतुरतेने तुमच्या मेळाव्याची वाट पाहत आहे आणि आज खऱ्या अर्थानं या वर्षी या ठिकाणी तो तुमचा मेळावा ह्या ठिकाणी आयोजित केला. त्यामध्ये क्षीरसागर सरांचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे. सर मला म्हणायचे दिली का नाही यादी, दिली का नाही यादी, आणि म्हणून ती यादी मी लगेच सादर केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं काय झालेलं आहे की त्यामध्ये सागर जाधव त्याची तगमग लगबग या ठिकाणी एखाद्या लग्नापेक्षा जास्त आणि म्हणून त्यांनी सुद्धा मला सारखं फोन केले की सर अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. मला वाटलं की सागरच माझा प्रिय विद्यार्थी आहे, बाकीचे काय नाही. म्हणजे मला मी थोडासा आवाज झालो. सगळ्या विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं सागरच एकटा मला का फोन करतो. म्हणजे या पद्धतीने काय हरकत नाहीये. तर मी त्याच्या तो मला सर आम्ही वाटून घेतलं शिक्षक, आता काय करावं. वाटून घेतलं म्हटल्यानंतर अरे असं का बरं वाटून घेतले, नाही त्या पद्धतीने आम्हाला त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. आणि म्हणून त्याची मनापासून जी तगमग होती म्हणजे त्यांनी ती त्या ठिकाणी व्यक्त केली. सगळ्यांनीच वाटून घे, सगळे शिक्षक सगळेच विद्यार्थी आपले आहेत, तुम्ही आमचे आहात. म्हणजे अशा प्रकारचं आज या ठिकाणी ह्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे आणि ही देण्याची संधी आज तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि मला सुद्धा त्या ठिकाणी खूप आनंद होत आहे तुम्ही या ठिकाणी आलेला. अशा रीतीनं तुम्ही यशाच्या शिखरावर आहात, त्यामागे तुमच्या मेहनत त्या ही महत्वाची आहे. यशाच्या शिखरावर जायचंय, जात असताना तुमची मेहनत महत्वाची आहे. मेहनत महत्वाची नसेल तर त्याला अर्थ नाहीये. आणि म्हणून आज आमच्या तुमच्या मेहनती पाठीमागे शिक्षक सुद्धा हे महत्वाचं कार्य बजावत असतात, हा एक सांगण्याचा भाग आहे. म्हणून तुम्ही शिक्षकांना विसरलेला नाहीये, म्हणून आज तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला वाटतं तुम्ही हुशार आहे शाळेमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर करत आहात. परंतु करिअर करत असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला या ठिकाणी घडवलेलं आहे आणि म्हणून घडवलेलं असल्यानंतर तुम्ही आमच्या शिक्षकाला विसरणार नाही. आणि म्हणून तुम्ही जिथे असाल तिथं चांगल्या प्रकारचं कार्य करा. आयुष्यामध्ये प्रेम राहू द्या, आयुष्यामध्ये आनंद राहू द्या आणि यश हे तुम्हाला निश्चितच मिळत राहणार आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांशी या ठिकाणी एकमेकांशी आपण जोडलेलो आहोत आणि शेवटपर्यंत जोडलेले राहा, एकमेकांना त्या ठिकाणी मदत करा. आणि म्हणून आजच्या या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना सर्व या ठिकाणी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या सर्वांना या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी लांबलेले माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज वाढदिवस आहे का कोणाचा? कोणाचा वाढदिवस आहे का? कोणाचा? उद्या आहे का? अच्छा, ठीक आहे. धन्यवाद सर. सरांनी अगदीच मोजक्या शब्दात आपल्याला असं मार्गदर्शन केलं आहे. त्याच्यानंतर मी आदरणीय बगाटे सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन मला मार्गदर्शन करावं. या ठिकाणी गुरुवारी आदरणीय गाडेकर सर, सेवानिवृत्त प्राचार्य श्री चव्हाण सर, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त प्राचार्य श्री क्षीरसागर सर आणि प्रशालेचे आदरणीय प्राचार्य पिंगळे सर, उपप्राचार्य तामाणे सर, सेवानिवृत्त शिक्षिका बगाटे मॅडम, जाधव मॅडम आणि मला वाटतं शाळेमध्ये सर्वात जास्त सेवा झालेली आहे. सर्वात जास्त किती सर? ते 39 वर्ष. 23 वर्ष झाली, सरांची 39 वर्ष. पण सर्वात जास्त त्यांची सेवा आहे असे फिरले सर रेकॉर्ड आणि उपस्थित सर्व विद्यार्थी
माझे विद्यार्थी, तुम्ही बोलवलं आम्हाला, संदेशने फोन केला तर सरांनी सांगितलं एक नियोजनाचा भाग म्हणून काही प्रत्येकाने अशा शिक्षकांची विभागणी केली होती की त्या लोकांना त्यांनी फोन करायचा, जेणेकरून एकाच माणसाकडे नियोजन दिलं तर ते वेळ लागतो, फोन लागतो नाही लागतो, एंगेज आला माणूस परत दुसरा फोन करतो, हे फार अवघड काम आहे. आणि आता तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, परंतु ही जी गोष्ट आहे याच्यापासून सर्वांनी सावध राहा. फ्रॉड तर होतातच, याच्यामुळं गैरसमज होतात, माणूस मेंटल व्हायची वेळ आली पाहिजे येतं पेपरला. आणि कधी कधी फोन उचलला तर 4 लोकांमध्ये अरे काय जरा बोला की, आणि घरामध्ये फोन उचलला जर नाही तर तो पण प्रॉब्लेम होतो, का नाही फोन उचलला. म्हणजे जास्त बोलणार नाही, पण याच्यापासून सावध राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवन जगत असताना प्रपंचामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सगळं, त्याच्यात कोणाला सुट्टी नाही. भांड्याला भांडे लागतं, वाद होतात, गैरसमज होतात, खटकाखटकी होत असते, पण त्याच्यातून सावरून जायचं, संयम ठेवायचा आणि आपला प्रपंच आपण व्यवस्थित करायचं. रागाला 2 घास जास्त खायचे, झोपायचे नाही, मुलं असतात. म्हणजे हसण्यावर येऊ नका तुम्ही, परंतु आज ती काळाची गरज आहे. मोबाईलमुळे फार गैरसमज होतात. अनेक लोकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. कोण गाडीवर फोन करतो, काय करतो. आता 2-4 दिवसापूर्वी म्हणून 58 कोटीचा फ्रॉड केलाय. 58 कोटी उडवले 57 का 55 सेकंदामध्ये. म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे. थोडी फायदे पण जास्त वाईटच आहे. तर तुम्ही या ठिकाणी बोलवलं, तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि परत एकदा सांगतो, प्रपंच करत असताना सगळ्यात महत्त्वाचं गैरसमज होऊ देऊ नका. वाटलं तर स्पष्ट बोला, चर्चा करा, मनात काही ठेवू नका. मनात ठेवून काही लोक वेगळ्या मार्गाला जातात. मनात काही ठेवू नका, मन मोकळं करा. तुम्ही आता सगळे जमलेले आहात, मित्रमैत्रिणी. प्रत्येकाच्या कुटुंबात तुम्हाला सांगितलं अडचण येते, मैत्रिणींना फोन करा, आपल्या वर्गमित्राला फोन करा, बाबा असा असा प्रॉब्लेम झाला, काय करायचं, लय टेन्शन येईल ते बोलतात, सांगतात. चांगलाच सल्ला देणार आहे, कोणी चुकीचा सल्ला देणार नाही. मला एवढंच सांगायचं, काही जरी वाटलं तरी मैत्रिणींचा सल्ला घ्या, नातेवाईकांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. चुकीचं पाऊल काही उचलू नका. सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना सुखी समाधानी आनंदी जाऊ अशी शुभेच्छा देतो. मार्गदर्शक श्री आदरणीय गाडवेकर सर, ज्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आणि उपस्थित सर्वजण, म्हणजे सन्माननीय व्यासपीठ, आणि गतकाळातील आमचे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आजचे समाजातील एक जागरूक नागरिक, तुम्हा सर्वांना माझं विनम्र अभिवादन. जास्त बोलणार नाही, आमच्यामुळे तुमचा वेळ जास्त खर्च व्हायला नको याचं भान ठेवतो. कारण की कारगिल सुद्धा मी 11 मिनिटातच दाखवलेलो. तर तुम्ही तुमचा काळ जर आठवला त्यावेळेचा 10वीचा, कोणाकोणाला किती मार्क्स मिळाले असतील, पण आज जर पाहिलं तर काहींना त्या मार्कांपेक्षाही जास्त यश प्राप्त झालेलं आहे. ते जे यश प्राप्त झालं आहे हे तुमच्या कर्तव्याने प्राप्त झालं आहे. म्हणजे 10वी झाल्यानंतर तुमच्या ज्या वाटा तुम्हाला ज्या मिळाल्या, तुम्ही ज्या वाटा निवडल्या आणि त्याच्यावरती यशस्वी मार्गक्रमण केलं, आणि मागच्यांसाठी सुद्धा तुम्ही खडतर रस्त्याची एक चांगला हायवे तयार केला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण की तुमचं पाहूनच, तुमचा आदर्श घेऊनच तुमच्या पाठीमागच्या पिढ्या त्या पुढे पुढे येत आहेत. तर मी फक्त त्या कार्याबद्दल तुम्हाला सर्वांना सलाम करतो. आणि असंच या समाजामध्ये
समाजाचं प्रतिनिधित्व एक चांगल्या प्रकारे करा, यासाठीच मी तुम्हाला शुभेच्छा देईल. आणि झाली दिवाळी, काल संपली, भाऊबीज पण झाली. आज तुमची वेगळीच भाऊबीज आहे इथं. म्हणजे भाऊ बहिणीसारखंच आज तुम्ही भेटलेले आहात. तर तुम्हाला सगळ्यांना सुख, समृद्धी, चैतन्य, आर्थिक ऐश्वर्य, निरोगी दीर्घायुष्य, उदंड दीर्घायुष्य लाभण्यासाठी माता वैष्णोदेवीच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर मी आपले आवडते शिक्षक आदरणीय अशोक चव्हाण सर यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. शाळेचे आदरणीय माजी प्राचार्य श्री गाडीकर सर, त्याचप्रमाणे माझ्या प्राचार्यपदाच्या काळात ज्यांची मला अतिशय मोलाची साथ लाभली ते आपले माजी प्राचार्य अविनाश क्षीरसागर सर, त्याचनंतर पिंगळे सर, तामाणे सर, थिगळे सरांचं तर काही सांगायलाच नको, आम्ही रूममेटच होतो. त्यांचं सहकार्य अतिशय फार मोठं सहकार्य त्यांचं मला लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या कोरडे मॅडम, जाधव मॅडम आणि आमचे सहकारी क्रीडा शिक्षक बगाटे सर यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं माझा काळ हा अतिशय आनंदाचा गेलेला आहे. आणि आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचा सुद्धा आनंद गगनात मावेल असा झालेला आहे. म्हणजे खरोखरच मला जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वीच या मेळाव्याच्या संदर्भात मुलीकडून समजलं होतं. मग मला विचारात मला फोन आला की नाही अजून, म्हणून मला तर काही अजून फोन आलेला नाही. आणि शेवटी मग तर सागरचा फोन रात्री आला मला, म्हणलं बरं झालं. तुम्ही त्या मानाने अतिशय लवकर हा मेळावा घडवून आणलेला आहे. 20 वर्षानंतर आमचा सुद्धा मेळावा झाला जवळजवळ 40-45 वर्षानंतर. मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही एकत्र आलो, आमची 10वीची. म्हणूनच म्हणलं की सुरुवात अतिशय चांगली केली तुम्ही. म्हणजे हळूहळू 40-45 वर्षांनी एकदम भेटण्यापेक्षा असं मधून अजून भेटत राहिला तर त्या ठिकाणी तुमचं अजून म्हणजे एकता वाढत जाते. त्यामुळं अतिशय छान तुमचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडेल. त्याचप्रमाणे असंच शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये आनंद राहो आणि सर्वांची प्रगती हो, एवढी या ठिकाणी मी मनोमनी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद सर. थोरवेची एक मला छान साथ लाभली शेवट. त्यानंतर आपल्या शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय अशा बगाटे मॅडम यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. प्राचार्य काळीकर सर आणि आजी माझी प्राचार्य, माझे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कंप्लीट 18 वर्षांनी मी पाहिलेलं आहे आणि पाहून खूप आनंद झाला. कारण काय, काही कमी उंचीचे होते, काही थोडे उंच होते, चेहरेपट्टीमध्ये पण खूप बदल होते. पण आम्ही आहे तसेच आहे, आमच्यात काय बदल झाले. प्रत्येकाला जर पाहिलं तर प्रत्येकामध्ये थोडासा वेगळेपणा आलेला आहे. बघा, मला तुम्हाला हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मलाही बोलवलं, खूप आनंद झाला. कारण बऱ्याच वर्षांनी आपली सगळ्यांची भेट झालेली आहे. प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं अतिशय चांगलं असं काम करत आहात. एवढं बोलू. कृतज्ञता व्यक्त करते. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे, मूल्यांमुळे आणि ज्ञानामुळे आम्ही आयुष्यात मोठे झालो. त्याच्यानंतर मी आपले आदरणीय शिवेकर सर यांना मंचावर आमंत्रित करते. क्षीरसागर सर, सॉरी,
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 2006-7ची बॅच पर्व पहिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे गुरुवर्य आदरणीय गडीकर सर व सन्माननीय व्यासपीठ. जास्त वेळ घेत नाही, फक्त एक आठवण सांगतो. 2021ला मी या ठिकाणी प्राचार्य पदाची धोरण सांभाळली. 4.5 वर्ष या ठिकाणी होतो आणि आता 31 जुलै 2025ला रिटायर झालेलो आहे. माझ्या या 4.5 वर्षाच्या काळामध्ये 1974-75ची पहिली बॅच त्यांनी स्नेह मेळावा घेतला आणि माझ्या मते तुमची लास्ट बॅच असेल 2006-7ची, त्यांचा हा स्नेह मेळावा होतोय. या 31 वर्षामध्ये 24 मेळावे झाले आणि 24 मेळाव्यामध्ये हा तुमचा माझ्या मते 24वा मेळावा आहे. माझ्याकडे ती नोट ठेवलेली आहे मी, कारण कोणत्याही ग्रुपला जर स्नेह मेळावा घ्यायचा असेल ते प्रथम शाळेला कॉन्टॅक्ट करतात आणि आम्हाला आमच्या बॅचची त्या ठिकाणी यादी द्या मागणी करतात. अनेक प्रतिष्ठानचे फोन येतात. तुमचाही अप्पासाहेब गावडेंचा फोन आला होता, तेवढी आमची यादी पटकनी पाठवा. आम्हाला सरांना म्हटलं ती यादी शोधा आणि पटकनी द्यायचं काम करा. तसे 1974 पासूनची याद्या, सगळेच आपल्या स्थापनेपासूनची याद्या आमच्याकडे आहेत. फक्त एक का कोणतो काही विद्यार्थ्यांनी म्हणजे 24 मेळाव्यांपैकी 17 मेळावे इथं शाळेत साजरे झाले. पण काय असेल आम्हालाही थोडी खंत वाटते की काही ग्रुपने शाळेमध्ये मेळावे साजरे नाही केले. त्यांनी खेड किंवा मग काही हॉटेल किंवा काही आता फार्म हाऊस अशा आहेत त्या ठिकाणी साजरे केले. पण मी त्यांना एक नेहमी सांगत असतो की आपलं थोडं पंढरीचं किंवा माऊलींचं उदाहरण देत असतो की माऊलींची मूर्ती तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर असते, पण आषाढी एकादशीला किंवा कार्तिक एकादशीला अनेक वारकरी महाराष्ट्रातून त्या ठिकाणी का जातात, तिथे एक ऊर्जा असतं. सागर जाधव, घोडेकर हे सगळे माझ्याकडे आले होते रत्नामार्के. ते म्हणले नाही सर आम्ही कार्यक्रम तिकडं मंगल कार्यालयात घेणार आहे. म्हटलं असं नका करू, आपल्या शाळेने आपल्याला घडवलंय आणि तिथून आपण एक ऊर्जा घेऊन बाहेर पडलेला असतो. तर 2 तास का होईना पण तुम्ही शाळेत साजरे करा. आता सांगितलं की 24 पैकी 17 झाले या ठिकाणी, 6 जणांनी नाही ऐकलं. पण शाळेत येऊन या ठिकाणाहून जी आपल्याला ऊर्जा मिळते. आता मी सुद्धा या शाळेचाच विद्यार्थी आहे. या ठिकाणी 83-84ला 10वीला होतो. 34 वर्ष या ठिकाणी सेवा झाली. पण शाळेसमोरून गेल्यानंतर एक माझी शाळा, एक वेगळंच त्या ठिकाणी आपल्याला मनामध्ये एक भावना निर्माण होते आणि त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात, मेळावा या ठिकाणी साजरा केला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि कोण आमच्या प्रशासनाकडून कोणालाही कोणतंही सहकार्य हवं असेल भविष्यात केव्हाही, तरी आम्ही केव्हाही तुमच्यासाठी उपलब्ध राहू. तुम्हा सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने, माझ्या वैयक्तिक क्षीरसागर परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे विचार थांबवतो. धन्यवाद. विचार इथं मांडलेले आहेत. त्याच्यानंतर मी जाधव मॅडम यांना आमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. गुरुवर्य गाडीकर सर आणि सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही सर्व माझे विद्यार्थी, तुम्हाला मी सर्वांना नमस्ते म्हटलं. त्याचबरोबर मी तुम्हाला एक आपली रानची फुलं अशी एक उपमा देईन. तर रानची फुलं अशी उपमा का देते तुम्हाला मी, त्याचं कारण असं आहे की तुम्ही जी लहान होते ना तेव्हा मी पाहिलं बरेच विद्यार्थी छोटे छोटे होते. विद्यार्थी सगळे समज त्यांची नावं वगैरे सगळं लक्षात आहे, पण मुलीच्यात खूप बदल झालेला आहे. तर मुली थोड्याशा त्यांची नावं वगैरे लक्षात नाही राहिली, हे मला थोडीशी खंत जाणवली माझ्याकडं. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही खूप सुंदर दिसता, खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. मुलींना पण मी विचारलं कुठं आहात, काय करतात, तर मुलंही बरीच मुलं बऱ्याच ठिकाणी कामाला आहेत. तुमच्या बॅचचा एक मुलगा BRC ठिकाणी कामाला आहे. त्याला आज काही हॉस्पिटलच्या अडचणीमुळे येता नाही आलं. मी त्याला सकाळी कॉल केला तर त्याला येता नाही आलं. तर अजून सागर सारखी मुलं छान छान कंपन्यांमध्ये काम करतात. जाधव आहे, खूप छान मुलं, तिची टेक्निकल नव्हते तरी पण ती चांगल्या ठिकाणी काम करतात. IT इंजिनियर आहेत
आणि ऋषीसारखी मुलं समाजसेवा करतात. समाजाशी खूप निगडीत आहे ऋषी आता सध्या. घोडेकरचा कॉल आला मला, सागरचा कॉल आला मला. मी दोघांच्याही कॉलला मी म्हटलं मी येईल, कारण मी रात्री बाहेर होते. काल मी रात्री आले ह्या कार्यक्रमासाठी. तर मला एक सांगायचं आहे की तुम्ही आत्ता जे आहात ते खूप सुंदर आहात, खूप छान आहात, तुमचे प्रपंच खूप चांगले चालले. पण आत्ता एक धोकाची घटना अशी की सगळ्यांचं जीवन धावपळीचं आहे. ह्या धावपळीच्या जीवनामध्ये ना थोडंसं तुमच्या आरोग्याकडं आणि मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्यामध्ये एक पहिला पॉईंट बघा सरांनी क्लिअर केला की मोबाईल. मुलांना मोबाईल देऊ नका. आणि दुसरी गोष्ट की तुमची ज्यावेळेची 10वीची बॅच होती ना त्यावेळेस मी आहार तज्ज्ञांकडं पोषण आहाराचे, जे अंगणवाडीला पोषण आहार असतो ना त्या आहाराचं ट्रेनिंग घेत होते. त्यावेळेस मला माझी दुसरी मुलगी झालेली नव्हती, म्हणजे 2007चा जन्म आहे तिचा. तर तुमची बॅच मे मध्ये झाली, तिचा सप्टेंबरला जन्म आहे 2007चा. त्यावेळेस मला काय कळलं माहिती का, 14 वर्षापर्यंत मुलांना मैदा खायला द्यायचा नाही. आणि आपण तर मुलं थोडीशी खायला लागली का त्यांना बिस्किट द्या. खरं तर मुलांना बिस्किट पण द्यायचं नसतं. म्हणजे तुमची आता मुलं लहान लहान आहेत, तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याकडे थोडंसं चांगलं लक्ष द्या. त्यांना जंक फूड वगैरे पासून बाजूला ठेवा. नाहीतर आता तुम्ही ज्या मम्मी आहेत ना, मॅगी मम्मी आहेत, असं काही करू नका. पालकांनी म्हणजे पुरुषांनी पण थोडंसं त्यांच्या मुलांकडे लक्ष द्या. स्वतःचं आरोग्य सांभाळा, तुमच्या मुलांचं आरोग्य सांभाळा. त्याचबरोबर आता आम्हाला तर माहिती आहे तुम्ही खूप चांगल्या चांगल्या शाळेमध्ये तुमची मुलं शिकत असतील. मी म्हणत नाही झेडपीलाच घाला असं मी म्हणत नाही, पण शिक्षणाकडे पण मुलांच्या लक्ष द्या. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमचं भावी आयुष्य आरोग्य जाण्यासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही खूप मोठे व्हाल ही अपेक्षा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही इथं 10वीपर्यंत शिकला, तुम्हाला जे ज्ञान मिळालं ते प्रॅक्टिकली असो किंवा जे ब आणि क मध्ये ते त्यांना थेरीचं ज्ञान मिळालं असेल. पण हे जे शिक्षकांनी अगदी बेसिकच्या देठापासून तुम्हाला शिकवलंय ते तुम्ही अवगत केलंय, त्यामुळं तुम्ही खूप सुंदर आहात. आणि तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आणि धन्यवाद. त्याच्यानंतर आपले सर्वांचे लाडके प्राचार्य आदरणीय पिंगळे सर यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते विज्ञान विषय शिकवायचे आणि माझे तर सगळ्यात आवडतीचे विद्यार्थी होते. आणि त्यांच्या योगायोगामुळे मी सुद्धा सायन्सच विषय शिकवते शाळेमध्ये. त्याच्यामुळं मी सरांना माझ्यावर आमंत्रित करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. 2006-07 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला म्हणजे ज्या शाळेमध्ये मी शिकलो, ज्या शाळेमध्ये शिकत असताना ज्यांनी मला इंग्रजी हा विषय शिकवला, शाळेमध्ये लागल्यानंतर त्यांच्या हाताखाली शिक्षक म्हणून काम करण्यास संधी मिळाली. म्हणजे प्राचार्य ते असताना मी शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर आता या प्रशालेमध्ये मी प्राचार्य म्हणून काम करत आहे की ज्यांनी जसं काम केलेलं आहे, ज्यांनी जे संस्कार माझ्यावर केलेला आहे त्याचा वारसा घेऊन या ठिकाणी मी काम करत आहे. असे आपल्या प्रशालेचे माजी प्राचार्य खानविलकर सर. त्याचप्रमाणे सगळेजण बोलायला लागले आता शिक्षकाला बोलता येत नाही. जे शिक्षक असतील त्यांना माहिती आहे पुढे जर गडबड चाललेली असेल तर हे काही बोलायचं तेही विचार बोलता येत नाही. थोडीशी शांतता आहे, काय हरकत. त्याचप्रमाणे 4.5 वर्ष ज्यांच्या बरोबर उपप्राचार्य म्हणून काम केलं असे आदरणीय प्राचार्य शिरसागर, माजी प्राचार्य शिरसागर सर, माजी प्राचार्य चव्हाण सर. त्याचप्रमाणे आत्ता ज्यांच्याबरोबर मी काम करत आहे, जे मला खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर सहकार्याची भूमिका ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचं कामकाज पार पाडण्यामध्ये मदत करत आहेत असे तामाणे सर उपप्राचार्य म्हणून ते मला सहकारी म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे प्रशालेमध्ये एक अतिशय शिस्तीचा दरारा असणारे एक अतिशय लेझिम हा जो प्रकार आहे तो लेझिम प्रकार याच्यामध्ये नेहमीच दरवर्षी कार्यक्रम बसवणारे आपले बगाटे सर. आणि स्नेहसंमेलन म्हटलं किंवा गीत गायन म्हटलं, नृत्य म्हटलं किंवा चित्रकला म्हटलं, कला म्हटलं की ज्यांचं नाव डोळ्यापुढे येतं ते म्हणजे आपले पिंगळे सर. आणि ज्यांच्याबरोबर एकाच दिवशी आम्ही प्रशालेमध्ये जॉईन झालो अशा माझ्या सहकारी
त्यावेळेला आम्ही एकाच दिवशी 22 जून 1992 या दिवशी आम्ही एकाच दिवशी शाळेमध्ये जॉईन झालो. अशा कोरडे मॅडम, बगाटे मॅडम आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, की माझी विद्यार्थी म्हटलं की शाळेची शान असते. माझी विद्यार्थी म्हटलं की शाळेचा एक आत्मा ज्याला म्हणतो आपण, तो आत्मा असतो. तर शाळेची प्रगती जी आहे ती प्रगती माझी विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. माझे विद्यार्थी जे असतात त्या माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आणि शाळा अतिशय म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते बदलू शकतो किंवा प्रगती जी आहे, शैक्षणिक प्रगती जी आहे ती सुद्धा बदलू शकते. माझे विद्यार्थी एखाद्या शाळेमध्ये आला आणि आम्हाला म्हटलं की सर मी असं काम करतो, असं मी या ठिकाणी आहे आणि मी मोठं शेतकरी जरी आहे तरी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे शेतकरी करतोय असं जरी ऐकलं ना तरी सुद्धा जे समाधान शिक्षकाला मिळतं ना ते कुठेही मिळणार. विद्यार्थी हा शिक्षकापेक्षा ज्या वेळेला असा शिक्षकाकडे येऊन सांगतो, एखादी गोष्ट सांगतो की मी अशा पद्धतीने छान काम करत आहे, तर त्याच वेळेला खरा आनंद त्या शिक्षकाला होत असतो. माझे विद्यार्थी हे शाळेच्या विकासामध्ये सुद्धा फार महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. आतापर्यंत सरांनी सांगितलं की 24 मेळावे झाले. मी तर असं म्हणेल की 4.5-5 वर्षामध्ये 24 मेळावे झाले, असे कितीतरी मेळावे झाले. रिटायर झालेल्या लोकांचा म्हणजे ज्यांचे वय आता 62 आहे, 65 आहे, अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा मेळावा इथे झालेला आहे आणि त्या मेळाव्याला सुद्धा या 4.5 वर्षामध्ये आम्ही उपस्थित होतो. तर त्यांनी या शाळेसाठी सुद्धा काही गरजा ज्या आहेत त्या भागवलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये काय गरजा भागवलेल्या आहेत तर कोणी या शाळेला जी फॅन दिसतात ना, सगळ्या वर्गांनी फॅन बसवली. एक नरी अंमलची बॅच होती 2003-4ची मला वाटतं ती बॅच असेल. सगळ्या वर्गांमध्ये फॅन बसून टाकले त्यांनी, म्हणजे त्यांच्या ग्रुपने बसून टाकले. एका बॅचने काय केलं, टेबल कमी होते आपल्याला, मला वाटतं गुरुजींची बॅच होती ती, चौधरी गुरुजींची, त्यांनी बेंच हे दिले, टेबल दिले सगळ्या जे अपूर्ण होते आपल्या शाळेला. म्हणजे मला असं म्हणायचं की शाळेसाठी माझे विद्यार्थी म्हणजे थोडं गोळा केलं तरी भरपूर होतं. आता मला असं म्हणायचं आपला रजिस्टर नंबर 13,500च्या दरम्यान गेला, म्हणजे कोणता माध्यमिकचा, म्हणजे माध्यमिकचे विद्यार्थी आपल्या शाळेचे माझे किती झाले 13,500 विद्यार्थी आहेत. आता मला असं म्हणायचं 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे तो सुद्धा एक 7-8 वर्षापूर्वी आला होता. 1 नंबरचा रजिस्टर असणारा विद्यार्थी आपल्या तबेल्यामध्ये तिकडे शाळा भरत होती, तिकडचा तो विद्यार्थी सुद्धा आलेला होता. म्हणजे 13,500 विद्यार्थी जर या शाळेचे असतील तर शाळा काय करू शकते. म्हणजे मला असं म्हणायचे, माझा असा एक विचार आहे, यावर्षी आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण एक लिंक तयार करणार आहोत, गुगल लिंक तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये माझी विद्यार्थ्यांची फोन नंबर, त्याची माहिती आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि एक माझी विद्यार्थ्यांचा सर्व असा ग्रुप वाईज न घेता सर्व माझी विद्यार्थ्यांचा मेळावा एक आपल्याला आयोजित करावायचा आहे. आणि आता आपल्याला शाळेत परिपत्रक झालेलं आहे की माझी विद्यार्थी संघ आपल्याला स्थापन करायचा. जे शिक्षक असतील त्यांना माहिती आहे की माझी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करायचा आणि त्याच्यासाठी गुढीपाडव्यालाच बोलवायला सांगितलं होतं. आपल्या मराठी शाळेत जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये बोलवलेलं आहे, म्हणजे झाले पण मेळावे माझी विद्यार्थ्यांचे. पण माझं असं मत आहे की आपण सगळ्या विद्यार्थ्यांचा एक माझी विद्यार्थ्यांचा एक मेळावा आपल्याला या ठिकाणी आयोजित करायचा आहे. मग आता तुम्ही म्हणाल की एवढे मेळावे झाले, तुम्हाला भरपूर काही मिळालेलं आहे, शाळेला मिळालेलं आहे. पण शाळेला कसं असतं, किती जरी गोष्टी मिळाल्या तर त्या अपूर्णच असतात. अशा गरजा काही भरपूर असतात. आता इथे लॅबमध्ये बघितलं आपण, लॅबमध्ये साहित्य आपल्याकडे किती लॅब आहेत, तुम्ही होतात त्यावेळेला होता की नाही मला माहीत नाही, पण आपल्याकडे सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्याच्यानंतर जॉग्रफीची लॅब आहे. आपल्याकडे 4 लॅब आहेत. त्याच्यात जर बघितलं तर फार छान छान साहित्य आपण त्याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, सगळ्या मुलांना उपलब्ध करून देतो. पण तरी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या अपूर्ण आहेत. त्या अपूर्ण गोष्टी सुद्धा तुमच्या पुढे सांगणं हे मला थोडंसं योग्य वाटतं. एक शाळेचं प्रमुख या नात्याने मला असं वाटतं की तुमच्या पुढे असा विचार करावा, त्याच्यावर काही मंथन करावं, काही करता आलं तर करावं, हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर काल पाऊस पडला होता इथे. काल पाऊस पडल्यानंतर आपण इथे ग्राउंडमधून आतमध्ये प्रवेश करायला लागलो. काय झालं, तिथे चिखल होतं, बरोबर की नाही. माझं असं मत आहे की तिथे आपल्याला काय करायचे, ब्लॉक बसवायचे. पण कुठून बसवायचे, तो जाण्या येण्याचा जो रस्ता आहे, वर्गांकडे येण्याचा रस्ता आहे, तिथे ब्लॉक बसवायचे आपल्याला. हे माझ्या एक म्हणजे
इच्छा आहे की आपण तिथे ब्लॉक बसवावे, म्हणजे मुलांना तिथे वर्गामध्ये येताना चिखल होणार नाही, कारण तिथे आपण कबड्डीच्या ग्राउंडसाठी माती टाकतो, लाल माती टाकतो, इतर माती टाकतो, आणि त्यावेळेला ती माती घेऊन मग आपण इकडे वर्गात येतो, तर ते बरं वाटत नाही. तर ब्लॉक बसवावे हे मला असं वाटतं. पाठीमागे आपण पाठीमागच्या बाजूला एक स्टेज बनवले, याच्या पाठीमागच्या बाजूला MCVCच्या पुढे स्टेज बनवून ठेवले, परंतु पुढच्या बाजूला त्याला काय करावं, थोडंसं वरून झाकण असावं, म्हणजे मुलं आमची तिथे प्रार्थना केली. आता जर आपल्याला एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तरी आपल्याकडे हॉल नाही. सर्वात मोठा हॉल म्हटलं की आता हा आहे आपल्याकडे. तो तिकडेचा होता पत्र्याचा, आठवत असेल तुम्हाला, पत्र्याचा हॉल होता आपला 10वीचा तास व्हायचा तिथे. तो जो आहे तो हॉल आता तिथे रूम केलाय आयटीच्या, तो हॉलच नाही आपल्याला. मग असा आपल्याला एक थोडासा हॉल पाहिजे आपल्याला मोठा, की 1000 विद्यार्थी, माझे 1400 विद्यार्थी, माझे 1500 विद्यार्थी उन्हामध्ये एखादा कार्यक्रम घेतात, तर तो कार्यक्रम मला थोडासा सावलीला घेता येईल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, किंवा आता ऊन पडतं त्यावेळेला 12 वाजता आपली प्रार्थना होती, 11:30 आपली प्रार्थना होती सेकंड याच्यामध्ये. मग त्यावेळेला उन्हामध्ये मुलं उभे राहतात, बरं वाटत नाही. तर त्याला आता पाठीमागचं आपलं स्टेज झालेलं आहे, परंतु त्याला थोडंसं पुढच्या बाजूला जर आपल्याला पत्र्याचे शेड उभं करता आलं तर तेही आपल्याला करता येईल. आहे त्याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये एक विचार जो आहे तो तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी आहेत आपल्याकडे. आरोची सिस्टीम पाण्याचं आपण बसवले वरती, 1500 मुलांना आपण दररोज त्या आरो सिस्टीमचं पाणी देतो आपण. पण आता काय झालं, जुनं झालं, बरेच दिवस झाले त्याला, आता 10-12 वर्ष 15 वर्ष झालं असेल ते बसवलेलं आहे. कधी कधी बिघडतं, त्याची मोटर बिघडते, कधी काय होतं ते म्हणतात ते बदल करा, हे बदल करा. तर मला असं वाटतं नवीनच बसवलं एखादं तर काय हरकत आहे. तर ते त्याची एक, कारण मुलांचं आरोग्य चांगलं तर सगळं चांगलं. एवढी मुलं पाणी पितात, तर ते पाणी जर त्यांना स्वच्छ मिळालं तर तेही योग्य होईल असंही मला त्या ठिकाणी वाटतं. त्याच्यानंतर माझं एक मत आहे की दर महिन्याला आपल्याला 6000च्या आसपास 6 ते 7,000 रुपये लाईट बिल येतं. पण माझा असा विचार आहे, मी आपल्या MSCBचे जे ऑफिसर आहेत त्यांना मी विचारलं की म्हटलं सर आम्हाला लाईट बिल तर दर महिन्याला 6000 येते, 7,000 रुपये आम्हाला लाईट बिल येते, जास्त येतं कधी कधी. तर म्हटलं काय करता येईल, तर ते म्हटलं सर्व काढून बसून घ्या. म्हणजे किती खर्च येईल, मग त्यांनी खर्च सांगितला. म्हणजे आपल्याला साधारणतः 10 युनिट 10चं त्यांनी सांगितलं काय, हां, तर एवढं जर बसवलं तर आपल्या शाळेला सगळं पूर्ण होईल. पण खर्च किती येईल, म्हणजे 4-5 लाख रुपये खर्च येईल. परंतु कायमस्वरूपी आपल्याला काय होईल, तुम्हाला ती लाईट उपलब्ध होईल, तुम्हाला तिथे वापरता येईल, म्हणजे आपला तो महिन्याचा खर्च वाढतो. अशा अनेक गरजा आहेत. त्याच्यामध्ये बेंचेस कमी पडतात, कुठे काय कमी पडतात, पण तरीसुद्धा आपली शाळा ही टॉपला आहे. SBVM म्हटलं की जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं नाव आहे. SBVM म्हटलं तरी अजून सुद्धा गाडीलकर सरांचं नाव आपल्याला घेतलं जातं. जिल्ह्यामध्ये कुठेही शाळेमध्ये गेला तुमचे तिगडे सर, तुमचे गाडीलकर सर असं नाव घेतलं जातं. एक वेगळा दबदबा आपल्या शाळेचा आहे. जिल्हा परिषदला जरी गेलं तरी सुद्धा आपल्या शाळेचं नाव त्या ठिकाणी आहे. दरवर्षी आपली स्कॉलरशिपची मुलं असतील ती याच्यामध्ये येतात, जिल्ह्यामध्ये येतात, तालुक्या राज्यामध्ये येतात. आपली 10वीचा दरवर्षीचा निकाल जर बघितला आपण तर 90च्या पुढेच असतो. 96, 97, 98% 12वीचा निकाल असतो. सायन्सचा 100% निकाल असतो दरवर्षी. आपला आर्ट्स कॉमर्सचा निकाल सुद्धा चांगला, सगळं काही चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु अजून सुद्धा आपल्याला चांगलं करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमची साथ ही जी आहे ती आवश्यक आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. हे झालं समजा आपल्या या बाबतीमध्ये शाळेचे काय झालेलं आहे, चांगलं काय आहे. वेळेचं थोडंसं आहे म्हणजे, पण मला जर काही गोष्टी सांगायच्या तुम्ही सांगितल्याशिवाय दुसरी गोष्ट अशी की व्हॉट्सअप आता तुमचा ग्रुप तयार झालेला आहे, तुम्ही एकत्र आलेला आहात. हे एकत्र येणं ही सुरुवात असेल आणि एकत्र येण्यामधून आपल्याला काही विधायक गोष्टी करायच्या आहेत, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. शाळेसाठी नका करू, तुमच्यासाठी करा. तुमच्यासाठी काय गोष्टी तुम्हाला करता येईल, तुमचा ग्रुप तयार झालेला आहे, त्याच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी व्हा. तुमचा ग्रुप तयार झालेला आहे, कोणाला अडचण आली तर त्या अडचणीवर तुम्ही सगळ्यांनी मिळून साथ द्या. एखादा असेल तुमच्यामध्ये एखादा असा विद्यार्थी असेल की त्याला थोडीशी मदत आहे, त्याच्याकडे नाही त्याला उभारी घेता येईल, तुम्ही मदत करा. हे काम तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून झालं पाहिजे. जे तुम्ही एकत्र आले त्याच्यामधून झालं पाहिजे. एखाद्याच मी मागच्या एका मेळामध्ये सांगितलं होतं, एक कोणता आता मेळावा झाला त्याच्यामध्ये एका मुलांना असं सांगितलेलं की त्याचे वडील नव्हते, म्हणजे त्याचे वडील त्या मुलीचे वडील वारले होते आणि आता ते लग्नाचा कार्यक्रम होता त्या मुलीचा. त्यावेळेला सगळ्यांनी मिळून म्हणजे जे काही त्या ग्रुपमध्ये त्या वर्षाचे म्हणजे जे वडील होते त्या मुलीचे, त्यांच्या बॅचने ते लग्न पार पाडण्यासाठी सगळे मदत केली.
मग पैशाची आर्थिक मदत असेल किंवा काम करण्यासाठीची मदत असेल, हे सुद्धा आपल्याकडनं झालं पाहिजे. म्हणजे एखाद्या आनंदामध्ये जसे तुम्ही सहभागी होणार तसे दुःखामध्ये सुद्धा सगळ्यांच्या एखाद्याच्या दुःखामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हाल, अशा प्रकारची आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो. एकत्र येणं हे सुरुवात असते आणि त्याच्यानंतरची जी कामं होणं ही महत्त्वाची असतात. एकत्र चांगल्या विधायक कामासाठी आपण सगळेजण एकत्र येणार आहोत. आता तुम्ही 34 म्हणजे साधारणतः 34 वर्षाचे असतात, बरोबर आहे की नाही? लहान बाळ वगैरे असतील, बरोबर आहे. त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांची संस्कारित बनवणं त्यांना ही आपली जबाबदारी आहे. एक पालक म्हणून आपली जबाबदारी अतिशय उत्तमरित्या तुम्ही पार पाडणार आहात. कारण आता सुरुवात आहे, आता अजून लहान आहेत आणि ती मोठी होणार आहात आणि ती मोठी झाल्यानंतर तुमचं नाव हे जे आहे ते नाव रोशन करणार आहात. यासाठी आपल्याला हे प्रयत्न करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. या ठिकाणी मला सांगायचं आहे, तुम्ही आता जिथे आहात ते उमेदीची वर्ष आहेत, हे लक्षात घ्या. उमेदीची वर्ष म्हणजे काय? तुमची काम करण्याची, कष्ट करण्याची वर्ष आहात. इथे आता आमच्यासारखे नाहीत, आता आम्ही रिटायर झालेलो आहोत, सगळं काही सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्हाला अजून भरपूर करायचं आहे आणि ही उमेदीची वर्ष चांगल्या कष्टाची घालवा, चांगल्या मेहनतीची घालवा. जे काही ध्येय तुम्ही ठरवलेली आहेत तर ती ध्येय प्राप्त करण्यासाठी घालवा. इकडे तिकडे वेगवेगळ्या कारणांसाठी वेगळ्या याच्यासाठी घालू नका. जे काही तुम्ही ठरवलेलं आहे ते ठरवलेलं तुम्ही साध्य करा आणि ते तुम्ही साध्य करू शकता. कारण ही जी काही मानसिकता असते या वयामधली असते, एकदा का थोडेसं वय हे झालं की मग जरा मानसिकता कमी होते आणि म्हणून तुमची शारीरिक, तुमची मानसिक ही जी काही अवस्था आहे ती तुम्हाला चांगलं करून दाखवण्याची आहे आणि हे तुम्ही चांगलं करून दाखवणार आहात. अशा प्रकारची सुद्धा आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी की आनंदी राहा, जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहालच. च शब्द वापरला की सगळ्या गोष्टी होतात. च म्हणायला पाहिजे, आनंदी राहणारच आहे, आनंदी राहिलं असं नाही, आनंदी राहणारच आहे. आनंदी राहण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते, त्याच्यामध्ये एकमेकांना मदत करणं याने सुद्धा आनंद मिळतो. एखाद्याला देऊन बघा एखादी गोष्ट काय होतं ते बघा. रिलेशनशिप चांगली असेल ना तरी सुद्धा आनंद मिळतो. जर रिलेशनशिप चांगली नसतील म्हणजे घराच्या कुटुंबाशी, नातेवाईकांशी, तरी सुद्धा आपल्याला आनंद मिळत नाही. म्हणून नातेवाईक जपा, सगळे जपा आणि दुसऱ्याला मदत करा, याच्यामधून तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा आनंद, तुम्हाला निखळ आनंद हा मिळेल. मैत्री जपा एवढं सांगून जास्त वेळ संयोजकाचे त्यांना जे लेट नंतर आले होते असे काही जण, योगेश गावडे असन, तुषार साकोरे असन, त्याच्यानंतर उषा बगाटे, वैशाली जाधव, त्यानंतर इम्रान तांबोळी, सूरज गायकवाड यांनी हे आता करंट SBU पापडच्या पर्यवेक्षकाने जवळजवळ 1.5 तपानंतर तुम्ही एकत्र आलेले आहात. तुमचा हा स्नेह मेळावा म्हणजेच गेट टुगेदर मी निरीक्षण करत आल्यापासून मी निरीक्षण करतोय की अतिशय आनंदित आहात तुम्ही, अतिशय उत्साह आहे आणि ही सगळं तुमची ऊर्जा पाहून मला तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटतो. या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असणारे माजी प्राचार्य AM चव्हाण सर,
AM क्षीरसागर माजी प्राचार्य, त्याचबरोबर ठिगळे सर, जे ठिगळे सर कधी जर बोलायला उभे राहिले मी असताना सुद्धा तर सगळी मुलं जोरात टाळ्या वाजवली. म्हणजे प्रत्येक माणसाचं जे काही हे असते ना ऊर्जा, ती त्यातनं किंवा त्याचं कार्य दिसून येत असतं. तर व्यासपीठावर या ठिकाणी तो विद्यमान प्राचार्य श्रीयुत SB पिंगळे सर, तसंच बगाटे सर, बगाटे बाई आणि विद्यमान पर्यवेक्षक श्रीयुत तामाणे सर, उपप्राचार्य तामाणे सर आणि पर्यवेक्षक सौरन पिसे मॅडम, तसंच टेक्निकलचे तुमचे जे खरे शिल्पकार तर सुरेश चौधरी सर, नंतर आपल्या जाधव मॅडम आणि पुढे राहिले तर राहायला म्हणजे वैभव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा ही समाजाची प्रतिकृती असते. समाजात जे सगळं काही दिसतं, सगळ्या प्रकारची उतरण दिसते, ती उतरण त्या शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या रूपाने दिसत असते. आज मी इथं आल्यानंतर पाहिलं की अगदी पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांपासून इंजिनियर यांच्यापासून तर समाज चालवणारे जे काही नेतृत्व असतं ते सुद्धा तुमच्यामध्ये या ठिकाणी साकार झालेलं आहे. हे सगळं तुम्हाला सगळ्यांना, कोणी शिक्षक आहेत, कोणी आता काय का मला डिटेल एवढं काही माहीत नाही, परंतु तुम्ही सगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे तुम्ही 2006-07ची बॅच पाहून आणि जवळजवळ तुम्ही आता 34-35 वय ओलांडलेलं आहे. तुमचा प्रपंच नेटाने जोरात सुरू झालेला आहे आणि आमच्या सर्व या बंधू भगिनींनी तुम्हाला खूप काही टिप्स दिलेल्या आहेत, खूप काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. घरात नाही सांगायची काही गरज नाही. खरं म्हणजे तुम्हाला ते सगळं समजतंय. एका शब्दात जर सांगायचं झालं तर बरं आणि वाईट हे दोनच शब्द. या दोन शब्दाचा फरक जर तुम्हाला कळला तर तुम्ही खरोखर आता यशस्वी झालेले आहात आणि याच्याही पुढे जाणार आहात. मला विशेष उल्लेख करायचा आहे तर तुम्ही हे जे आयोजन संयोजन केलंय हे अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे. याला मेहनत घेतली तुम्ही, 6-7 महिन्यापासून मेहनत घेतली. ही मेहनत घेतल्याशिवाय हे म्हणजे समोर पाहायला मिळत नाही. तुमचं आजचं नियोजन अतिशय सुबक, सुंदर आणि कल्पक अशा दृष्टीने झालेलं आहे. आणि याच्यामध्ये तुमच्यातनं जे काही मी आता सांगितलं नेतृत्व म्हणजे ऋषिकेश कोले आज गावचा कारभार पाहत आहे किंवा संस्थेचा कारभार पाहायला की जिथं आम्ही व्यासपीठावर बसलो इथं, पण या संस्थेचा कारभार पाहणारे आमचे गावडे, मला तुमच्यातलं कुणीच भेटलेलं नव्हतं, फक्त गावड्याची एकदा भेट झाली. तुम्हाला सगळ्यांना मी आजच पाहिले. हे पहा तुम्ही सगळे सुदैवी आहात. कारण ज्या शाळेमध्ये तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, काहींनी 12वी पर्यंत घेतलं असेल, त्या शाळेचा जन्म हा जरी 56 सालचा असला तरी ह्या शाळेची जी भूमी आहे ही मोठी पावन आहे. सुरुवातीला आम्ही ग्राउंड बनवायचो त्यावेळेला इथं सांगाडी निघायची माणसं. सुरुवातीला दगडी इमारत होती. तुमचं मला कौतुक यासाठी करायचं की जे स्मृतिचिन्ह तुम्ही दिलंय त्याच्यावर पूर्वीच्या दगडी शाळेचे तुम्ही चित्र साकारले. मला कौतुक करायचं तुमच्या कल्पकतेचं. फार छान कल्पना आहे तुमची. ती शाळा पुसली गेली परंतु तुम्ही पुसू नाही दिली. तुमच्या स्मृतिचिन्हावर तुम्ही केलं साकार केलेलं. तेव्हा अशा या उज्ज्वल परंपरेतून घडलेले आणि तुमच्या जीवनाचं सोनं झालेले असे तुम्ही विद्यार्थिनी आहात. आणि आता तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशाच्या समाजाच्या गरजा भागवित आहात. हे करत असताना मी तुम्हाला जास्त काही वेळ घेऊन सांगणार नाही, फक्त एकच सांगणार आहे की पैसा हा परमेश्वर नाही, पैसा हे सर्वस्व नाही. आजच्या या भौतिक जगामध्ये आपल्याला सुखसोयी पाहिजेत, सगळं पाहिजे. ज्याच्याकडे घर येतो तुम्हाला बंगला पाहिजे, ज्याच्याकडे
ज्याच्याकडे बंगला आहे तो म्हणतो मला फार्म हाऊस पाहिजे, ज्याच्याकडे फार्म हाऊस आहे तो म्हणतो मला अख्खं गाव जर राहायला मिळालं तरी चालेल. ही भूक काय कोणाची कमी होत नाही, भूक सतत वाढत असते. पण जो मर्यादा पाहतो, मर्यादा जाणतो, तो सुखी होतो. मागं पळत राहिलं तर सुख पुढं पळत असतं ना आपण मागं पळत असतो. असं नको व्हायला. ह्याच्यासाठी मी सांगेन की पैसा हा परमेश्वर नाही, पैशासाठी धडपडायचं नाही, तर धडपडायचं सात्विक पवित्र आनंदासाठी, समाधानासाठी आणि उत्कर्षासाठी. आणि माणूस म्हणून आपण आहोत, सगळ्या सजीवामध्ये आपण श्रेष्ठ आहोत. आणि खरोखर तुमचं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, तुमचं कुटुंब आणि तुमच्या कुटुंबातून निर्माण होणारा समाज आणि या समाजातून निर्माण होणारा देश हा सगळ्यात उंच, जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ ठरायला पाहिजे. जगामध्ये आज असं झालंय की डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस दम देतो, आपल्याला दम देतो. 2 कुत्रे पाहिले असे तुम्ही, त्या गल्लीतला ह्या गल्लीत आला तरी तो गुरगुरतो एकमेकावर, नाही का. पण जगामध्ये फार वाईट परिस्थिती आहे आज की 60 म्हणजे कालच मी ऐकलं की 60 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. म्हणजे जगातली गोष्ट आहे ती, आपली नाही. मग जर असे धोक्याचे जर क्षण येणार असतील तर ते ओळखून आज आपण इथून पुढं कोणी आयरा गायरा तात्या ट्रम्प आपल्याला जर दम देत असेल तर आपण मात्र खंबीर असलं पाहिजे. आपला देश आपण त्या स्टेजला नेला पाहिजे. विकास, प्रगती आणि कोणाच्याही पुढं भीक मागायची वेळ येणार नाही. मी आता सांगितलं पैसा परमेश्वर नाही, परंतु भीक मागायची वेळ नाही आली पाहिजे. आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी ज्या काही भौतिक सुख आणि पैसा लागेल तो आपल्याकडे असायलाच पाहिजे. त्यासाठी कष्ट केलेच पाहिजे. हरामचा, फुकटचा, खिसा कापून आणलेला कुठलाही पैसा आपल्याला नकोय. आपल्या घामातून, कष्टातून आलेला पैसा आपल्याला पाहिजे. आणि तोच आपल्याला शांत झोप देतो. आणि माणूस एकदा झोपला की तो सकाळीच उठला पाहिजे. मध्येच जर तो उठत असेल, त्याला झोप लागत नसेल, दुष्ट स्वप्न पडत असतील तर त्याचं वैयक्तिक स्वास्थ्य हे गमावलेलं आहे असं आपण समजायचं. आणि म्हणून तुम्ही या सुखाचे वाटेकरी व्हायला पाहिजे. म्हणून हा भेद, बरं आणि वाईट, पैसा किती पाहिजे, समृद्धी, प्रगती सगळी पाहिजे, पण ह्याच्यातनं तारतम्य पाहिजे. आपल्याला जीवनाचा दृष्टिकोन पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चितच आता तुम्ही तेवढे जाणकार झालेला आहात. तुम्ही दुसऱ्यांना देखील मार्गदर्शन करण्याला सक्षम झालेला आहात. अशा प्रकारे तुमचं सगळ्यांचं जीवन हे खूप सुख समृद्धीने हे भरभरून जावं. तुम्ही समाजासाठी, देशासाठी एक प्रत्येक जण उपयुक्त माणूस असायला पाहिजे. आणि तसं तुम्ही नक्कीच होणार. कारण ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेतलंय त्या शाळेची जी काही परंपरा आहे ती अत्यंत उज्ज्वल आहे. त्या शाळेला काहीतरी इतिहास आहे, त्या गावाला काहीतरी इतिहास आहे. भैरवनाथ हे आपलं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवताच्या नावाने आपली शाळा आहे. आणि म्हणून याला कुठेही लांछन येईल, याला कुठेही कमीपणा येईल अशा प्रकारचं खचित तुमचं वागणं किंवा तुमचं जी दिनचर्या ही नक्कीच नाहीये. मला याची पूर्ण खात्री, त्याचा मला अभिमान वाटतो की तुम्ही सगळे जबाबदार आणि अतिशय या शाळेचे नावारूपाला आणले. त्याचबरोबर आपली संस्कृती हिंदू संस्कृती आहे. आपला समाज जो आहे, आपल्याला परंपरा आहे, आपल्याला संस्कृती आहे. या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञ असता कामा नये. कृतज्ञ आपण आई वडिलांशी असतो. कृतज्ञ तुम्ही आमचा इतका भरभरून सत्कार केला, तो सत्कार याच भावनेने केला की तुमच्या ठिकाणी कृतज्ञता आहे म्हणून. आणि म्हणून ही शाळा माता आहे. मी जरी सेवानिवृत्त झालो, मी जरी या ठिकाणी काही काळ सेवा केली तरी माझी कृतज्ञता या शाळेशी आहे. तसं तुम्ही या शाळेमध्ये घडलात आणि म्हणून तुमची देखील कृतज्ञता या शाळेशी आहे. आणि आत्ताच्या विद्यमान प्राचार्याने तुम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी तुमच्यावर कुठलाही आग्रह केलेला नाहीये, तुम्हाला कोणते त्यांनी बंधन टाकलेले नाहीये, परंतु तुम्ही ताकद आहात, तुम्ही ऊर्जा या गावाची, या शाळेची. तुम्हाला यथाशक्ती काय करता आलं तर करा. त्याचबरोबर हा स्नेह मेळावा जो आहे याला काय उद्दिष्ट आहे तर ती उद्दिष्ट देखील आमच्यापैकी काही लोकांनी सांगितली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद हरवत चाललेला आहे, समाधान हे निघून चाललेलं आहे. आणि अशा वेळेला या स्नेह मेळाव्यातून आनंद आणि समाधान मिळवता आलं पाहिजे.
एकमेकाच्या उपयोगी पडता आलं पाहिजे आणि आपल्यात कोण कमकुवत असेल, कोण सबल असेल, त्या सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर एकमेकाला समजावून घेऊन आपण एक दुसऱ्यासाठी काय करू शकतो अशी ही शक्ती, ही तुमची संघर्ष शक्तीची शक्ती, या स्नेह मिळवायची शक्ती नक्कीच या तुमच्या सगळ्यांच्या उत्कर्षाला कारणीभूत राहील. अशा प्रकारचे मी या ठिकाणी थोडक्यात बोलतो. तुमचा पेशन्स मागाशी मी पाहिलं थोडं संपत आलेलं आहे. वेळेचे नियोजन आहे तुम्हाला आणि स्नेह मिळावा म्हणजे तुम्हाला तुमच्यात जास्त रममाण व्हायचंय, तुम्हाला तुमच्यामध्ये जास्त मिक्सअप व्हायचंय. खरं म्हणजे आम्ही शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलंय, परंतु आम्ही या स्नेह मेळाव्याचा भाग फार मोठा नाही व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही आज दिवसभर एन्जॉय करा, खूप काही मौज मजा करा आणि जाता जाता मला एक सांगायचं आहे की कुठंतरी आठवण आली तर भेटायला शिक्षकांना जरूर जात जा किंवा माझ्या घरासमोरून बरेच जातात. मी राजगुरुनगरला असतो, आवर्जून या. तुमचं खूप मोठं स्वागत होईल, खूप मला आनंद मिळेल. आणि शिक्षक हा कुबेराचं धन असणारा सगळ्या जगातला या पृथ्वी तलावरचा श्रीमंत प्राणी आहे आणि म्हणून तुमचं प्रेम हे शिक्षकांचं खरं भाग्य असतं, कारण ते कधीच कमी होत नसतं आणि शिक्षक कधी माजी होत नसतो. बाकी सगळे लोक माजी होतात पण शिक्षक हा शिक्षक चिरंतन असतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना तुमच्या इथून पुढच्या जीवनासाठी खरं म्हणजे दिवाळीचं पर्व आहे, या काळामध्ये गेट टुगेदर तुम्ही ठेवले, खूप चांगली संधीचा तुम्ही लाभ घेतलेला आहे आणि म्हणून तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या जीवनाच्या जोडीदारासाठी, तुमच्या प्रपंचासाठी, तुमच्या आईवडिलांच्या सेवेसाठी तुम्हाला परमेश्वर सद्बुद्धी देव. तुमचं सगळ्यांचं सर्व सकल मंगल भव इतकं बोलून मी या ठिकाणी थांबतो. शिक्षक वृंद यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्दसुरांच्या ओठी, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्दसुरांच्या ओठी, कुठून जुळल्या पुन्हा न कळल्या अशा या रेशीम गाठी, कुठून जुळल्या पुन्हा न कळल्या अशा या रेशीम गाठी. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे. नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे, नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे, होते हे बंध रेशमाचे. आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानते. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते, पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नातेही घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. धन्यवाद. सर्व शेवट एक वेगळी गोष्ट करायची. तिच्या अगोदर मी पुढची टाइमलाईन सांगतो. आता सगळेजण आहे ना बाहेर जाणार आहे, तिथं सर्व सरांबरोबर एक फोटो काढणार, त्याच्यानंतर एक राष्ट्रगीत होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळेजण आपापल्या पद्धतीने कार्यालयामध्ये जातील. तिथे जेवण आणि सरांबरोबर संवाद होईल आणि त्यानंतर सरांचा समारोप करून आपल्याला पुढील काय असेल ते फक्त विद्यार्थी असताना एक कार्यक्रम पार पाडायचे. त्याच्यामध्ये मनोगत असतील किंवा जे काय आमचे गेम्स असतील ते. तर वेळेअभावी सरांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की मुलांमधून एक मुलगी आणि मुलांमधून एक मुलगा असं मनोगत व्हावं, पण आपण जेवताना गप्पा मारणारच आहे तर तिथं इंट्रोडक्शन होऊन जाईल मला असं वाटतं. त्यामुळे आता वेळ मला काहीच नाही. मला आता एक अशी सूचना द्यायची होती की हा कार्यक्रम होत असताना आपण एक जुन्या आठवणीमध्ये जर गेलो तर आपल्यापैकी 4 शिक्षक हे एक्सपायर झालेले आहेत आतापर्यंत. ते कदाचित तिथं असू शकले असते. यामध्ये मानसिंग डोकले सर असतील, पांडुरंग गावडे सर असतील, तुकाराम नवले सर असतील आणि वसंत हांडे देशमुख सर असतील. तर 1-2 मिनिटं फक्त आपल्याला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायचे आपल्या पूर्ण ग्रुपच्या वतीने सरांसमोर. तर याच्यानंतर दारे आपण बाहेर जाणार भावपूर्ण श्रद्धांजली.
याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए, याद आएंगे वो पल सारे जो थे हमने साथ बिताए, याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो दिन जो थे हमने साथ बिताए, याद आएंगे वो दिन जो थे हमने साथ बिताए।